Fine. Till then, tell me, are the voice and screen clear? All okay? एक एक क्वेश्चनचं लॉजिक समजून घेत चाललोय आपण, पण लॉजिक माहित असेल तर क्वेश्चन सिम्पल होतोय. काय करायचंय, परीक्षेच्या वेळी विचार करायची गरज लागणार नाही, माहित असते तुम्हाला या क्वेश्चनला काहीतरी लॉजिक आहे. सो एक एक बेसिक्स एवढे क्लिअर करूयात की वेव्हचा कुठलाही क्वेश्चन आला, ऑसिलेशनचा, वेव्हचा कुठलाही क्वेश्चन आला, यू विल ऑलवेज मार्क इट ॲज अ सिम्पल क्वेश्चन. चला, ऑल ओके? चला, आय थिंक अजून थोडे जण जॉईन होत आहेत, थांबावं लागेल मला. जस्ट गिव्ह मी सम टाइम. Fine. Now let us try to find out the answer. आपल्याला काय पाहिजे ना, इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट समजून घ्यायची ती अशी, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. सो पॉझिटिव्ह एक्स, आता मला रिप्लाय पाहिजे चॅट बॉक्समध्ये, तुम्ही काही लिहित नाहीये म्हणजे रिप्लाय करू शकताय. इक्वेशन ऑफ द वेव्ह इन पॉझिटिव्ह एक्स. पॉझिटिव्ह एक्स म्हणजे मधलं साईन काय पाहिजे, इन बिटवीन साईन मस्ट बी, इन बिटवीन साईन मस्ट बी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह एक्स सरांनी काय शिकवलं, इन बिटवीन साईन निगेटिव्ह, म्हणजे हा ऑप्शन असू शकतोय, हा ऑप्शन असणं पॉसिबल नाही, हा ऑप्शन असू शकतोय. सर, एक ऑप्शन जर असणार नाही, इफ वन ऑप्शन इज इलिमिनेटेड देन ऑल ऑफ दी अबोव ऑप्शन इज ऑल्सो इलिमिनेटेड. दिस इज कॉल्ड ॲज इलिमिनेशन मेथड टू सॉल्व्ह दी क्वेश्चन्स. मधलं साईन मायनस पाहिजे. मग कुठले कुठले ऑप्शन असू शकतील ते पहिल्यांदा बघायचं. एखादा ऑप्शन नसणार आहे म्हणजे ऑल ऑफ दी अबोव ऑप्शन तर गेला. सो एवढं तरी कळालं. आता ज्याला गेस मारायचा आहे त्या माणसानं सुद्धा गेस ए आणि सी मध्येच मारला पाहिजे. ओके, दिस इज कॉल्ड एज अ स्मार्ट गेस. दिस इज कॉल्ड एज अ स्मार्ट गेस. फाईन. बट in this case the thing that is required is to compare A and C now. आता A आणि C ची कंपॅरिझन करा आणि मग गेस मारा, किंवा A आणि C ची कंपॅरिझन झाली की परफेक्ट आन्सरच मिळणार आहे. फाईन. So what we want the standard equation, that is after finding the complete coefficient we should get omega t आणि kx अशी टर्म आपल्याला मिळाली पाहिजे. So let us try to find out complete coefficient. So let us verify option A. व्हेरीफाय ए. ए ला व्हेरीफाय करायला सुरुवात केली. y इक्वल टू स्मॉल ए साइन ऑफ 2π न आत मल्टिप्लाय करा 2π v बाय लॅमडा. v इक्वल टू एन लॅमडा शिकवलंय, v इक्वल टू एन लॅमडा शिकवलंय. येस सर. डिवाइडेड बाय लॅमडा ॲज इट इज, दिस टी ॲज इट इज, दिस 2π इंटू एक्स, 2π इंटू एक्स, 2π न आत मल्टिप्लाय केलं आणि व्ही ला पण सायमल्टेनियसली रिप्लेस केलं. आता हळूहळू काय करायचं, आता दोन दोन स्टेप एका स्टेप मध्ये करायला तुम्हीही शिकायचं. मी 2π न पण आत मल्टिप्लाय केलंय आणि व्हेलॉसिटीला पण एन लॅमडा, व्ही इक्वल टू एन लॅमडा रिप्लेस केले. सो अशा रिप्लेसमेंट आता तुमचं तुम्ही सायमल्टेनियसली 2 रिप्लेसमेंट 3 रिप्लेसमेंट एका स्टेप मध्ये करायचं. म्हणजे आता स्टेप रिडक्शनला आपण चाललेलो आहे. आता हळूहळू मी तुमच्या बरोबर जे कॅल्क्युलेशन करेन त्याच्यामध्ये रिड्यूस स्टेप कॅल्क्युलेशन असतील. म्हणजे ऍट अ टाइम एका स्टेपमध्ये 2 रिप्लेसमेंट मिनिमम असतीलच, किंवा कधी कधी 3 पण असतील, कधी कधी 4 पण असतील. पण याच्याने तुमच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड डेव्हलप होईल. ओके, हळूहळू करेन, ग्रॅज्युअली करेन, तुम्हाला लक्षातच येणार नाही की तुम्हीच स्वतः कधी कधी 4 रिप्लेसमेंट करायला लागलाय. फाईन. दिस 2π मल्टिप्लाइड इनसाइड सायमल्टेनियसली व्ही रिप्लेस, लॅमडा लॅमडा कॅन्सल, लॅमडा लॅमडा कॅन्सल, 2π n, n म्हणजे फ्रिक्वेन्सी. सो 2πf, 2πf मीन्स ओमेगा. सो सायमल्टेनियसली 2-3 स्टेप मनात केल्या. लॅमडा लॅमडा कॅन्सल, n म्हणजे फ्रिक्वेन्सी, 2πf म्हणजे ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2πf, t ॲज इट इज. बट सर वी आर नॉट गेटिंग हिअर के. के मिळतोय का बाळ इथं? सर इथं के मिळत नाहीये. ओमेगा टी प्लस मायनस के एक्स फॉर्मॅट मिळत नाहीये. ऑप्शन ए इलिमिनेटेड. दॅट्स इट. If option A is eliminated, the only choice to us is option C. So we will write option C. We will not verify option C. That's it. This is the best way and the shortest way to find out the correct answer. Got it? Everyone reply me in the chat box so that we can move on to further questions. अजून काही questions आणि त्यांचे logic. Yes, Prithviraj, you were correct.
जमलंय? जाऊ मी पुढं, आणखीन एक सॉल्व्ह करू क्वेश्चन. एक एक लॉजिक येत असेल. क्वेश्चन सिंपल वाटला याचा अर्थ काय, तुम्हाला लॉजिक समजलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. जेवढे क्वेश्चन समोर येतील सिंपलच वाटावेत ना. ऑफकोर्स क्रिटिकल क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करू, तेव्हा विचार पण करावा लागेल. चला आता बघा, एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, फसवणारा क्वेश्चन आहे, पण आपण फसायचं नाही. लेट मी रीड द क्वेश्चन. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह, फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्हचे सिम्बॉल न्यू असू शकतो, एफ असू शकतो, एन असू शकतो. फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह इज 100 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज 100 हर्ट्ज means particle is oscillating 100 times per second. 100 hertz means particle is oscillating 100 times per second. Okay sir. Then the particles of the medium cross the mean position. पुढे लिहायचं आहे. Then particles of medium cross the mean position. Cross the mean position. How many times per second? एका सेकंदात किती वेळा पार्टिकल मीन पोझिशन क्रॉस करतो? फसवणारा क्वेश्चन आहे. ट्राय टू आन्सर इट. ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 200, सी आहे 400, डी आहे 50. डोंट लुक इन दी मॉड्यूल, or you can, it's better that you just close the module and try to verify the questions. कारण चांगले चांगले क्वेश्चन्स आहेत मॉड्यूल मध्ये, ते मला घ्यायचे आहेत, ज्याच्याने आपले लॉजिक डेव्हलप होणार आहेत. So it's better you close the module and try to apply the logic. Let us develop the logic to find out this question, the solution of this question. Frequency of wave काय सांगितले? Frequency of wave is 100 hertz. What is the meaning of frequency of the wave? Sir, the meaning of frequency of the wave is the particle is oscillating 100 times per second. एका सेकंदात 100 वेळा ऑसिलेट होतो. मग मीन पोझिशन मधनं किती वेळा जातो? हाऊ मेनी टाइम्स इट क्रॉसेस द मीन पोझिशन? हाऊ मेनी टाइम पार्टिकल ऑफ मीडियम, MED, शॉर्ट मध्ये मी मीडियमला MED लिहितोय. पार्टिकल्स ऑफ द मीडियम क्रॉस द मीन पोझिशन हाऊ मेनी टाइम्स पर सेकंड? एका सेकंदात किती वेळा क्रॉस करेल जरा बघा. ओके, काही आन्सर्स आलेत 50, काही आन्सर्स आले 200. फाईन. नाउ लेट अस ट्राय टू डिस्कस द लॉजिक. द लॉजिक इज व्हेरी सिंपल. ओके, डोंट फॉरगेट दिस लॉजिक. इफ द पार्टिकल इज ऑसिलेटिंग 100 टाइम्स, एक ऑसिलेशन म्हणजे किती वेळा मीन पोझिशन मधनं जातोय जरा समजून घेऊयात. वन ऑसिलेशन. ओके, लेट अस से दैट दिस इज द मीन पोझिशन, दिस इज द पॉझिटिव्ह एक्सट्रीम, दिस इज द निगेटिव्ह एक्सट्रीम. लेट अस स्टार्ट ऑसिलेशन एनीवेअर. लेट अस नॉट स्टार्ट द ऑसिलेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. लेट अस नॉट स्टार्ट द ऑसिलेशन ॲट मीन पोझिशन. मीनला पण चालू करू नका, एक्स्ट्रीमला पण चालू करू नका, इन बिटवीन कुठेही चालू करा. Let us start the oscillation at this point. Towards mean, away from the mean. Towards mean, away from the mean. Again towards the mean. Now everyone reply me. एक oscillation झालं की नाही? Reply me. मुद्दाम जनरल पोझिशन घ्यायची, मुद्दाम. Don't take mean position. Don't take extreme position. Take any general position as a start position. Do this deliberately. Fine. Now in one oscillation, how many times mean position was crossed? जनरल बघायचं, मुद्दाम जनरल बघायचं, स्पेसिफिक केस बघायचीच नाही. हाऊ मेनी टाइम्स? एका ऑसिलेशन मध्ये किती वेळा सॉल्व्ह झालं, किती वेळा क्रॉस झालं? 2 वेळा. सो इथं लिहायचं वन ऑसिलेशन्स मीन्स टू क्रॉस, 2 वेळा क्रॉस होणार आहे. मग 100 ऑसिलेशन्स, 100 ऑसिलेशन्स मध्ये किती होणार आहेत? ऑफकोर्स 200 क्रॉस होणार आहेत. मीन पोझिशन 200 वेळा क्रॉस होणार. सो 100 ऑसिलेशन्स आर परफॉर्म्ड इन 1 सेकंड. आता नीट लक्ष द्या, 1 सेकंड म्हणजे काय आहे? 100 ऑसिलेशन्स आहेत ना. फ्रिक्वेन्सी इज 100 हर्ट्ज असं म्हटलंय, म्हणजे एका सेकंदात 100 ऑसिलेशन्स आहेत. 100 ऑसिलेशन म्हणजे 200 क्रॉस आहेत. मग एका सेकंदात किती क्रॉस झाले याचं आन्सर विचारलं होतं. असं पण विचारतील 2 सेकंदात किती क्रॉस होतील? सांगा बरं, कोण सांगेल 2 सेकंदात किती क्रॉस होतील? एका सेकंदातले विचारले, आन्सर आले आपल्याला. 1 सेकंड म्हणजे 100 ऑसिलेशन.
एक ऑसिलेशन म्हणजे 2 क्रॉस आहेत, तर 100 ऑसिलेशन म्हणजे 200 क्रॉस असतील. आता बाळांनो तुम्ही मला सांगा 2 सेकंदात किती क्रॉस होतील, किती वेळा मीन पोझिशन क्रॉस होईल ते इथनं काढायचं. 1 सेकंड म्हणजे 200 क्रॉस, तर 2 सेकंड म्हणजे 400 क्रॉस, 400 क्रॉस. असं ते लॉजिक असतं. दिस इज कॉल्ड ॲज अ कंप्लीट लॉजिक, जनरलाइज लॉजिक. त्याला जनरलाइज लॉजिक असं म्हणतात. ओके, काय पण विचारतील, फ्रिक्वेन्सी देतील आणि 20 सेकंदात किती क्रॉस होतील असं विचारतील. इट इज ओके. 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मीन्स 1 सेकंड. ओके, येस सर, तुझं आन्सर करेक्ट होतं. व्हेरी गुड, फाईन. मी काय म्हणतो तो, मी असं म्हणतोय, जरा माझा ऐका. हा, 100 ऑसिलेशन म्हणजे काय, 1 सेकंड. 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे ना, मीन्स 1 सेकंड मीन्स 100 ऑसिलेशन. फाईन. काय पण सांगतील, 2.1 सेकंड मध्ये किती असं विचारतील, 2.5 सेकंड मध्ये किती असं विचारतील. आपण 1 सेकंडला किती क्रॉस आहेत बघायचं, मग गिवन सेकंडला किती क्रॉस आहेत ते कॅल्क्युलेट करायचं बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. फाईन. सो दिस इज द फायनल लॉजिक ऑफ सच काइंड ऑफ क्वेश्चन्स. लेट अस डिस्कस सम मोर कॉन्सेप्ट लाईक दिस. ओके, आता जे काही कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत, आता जो काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत, त्याचं लॉजिक आणि त्याची कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, नीट लक्ष द्यायचं आहे. ओके, आता थोडस हळूहळू क्वेश्चन्स क्रिटिकल व्हायला सुरुवात झालेली आहे. verify that wave function y equal to 2 divided by x minus 3t bracket square plus 1 is a solution. बघा काय लिहिलंय, पहिल्यांदा क्वेश्चनचं स्टेटमेंट समजून घ्यायला जरासा आम्हाला वेळ लागणार आहे, समजून घेऊयात. व्हेरीफाय दॅट द वेव्ह फंक्शन म्हणजे काय, y इज अ फंक्शन ऑफ समथिंग. जसं आपण म्हणायचो y इज अ फंक्शन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस के एक्स. वाय म्हणजे फंक्शन, वायलाच आम्ही वेव्ह फंक्शन म्हणतोय, दुसरं काही नाही. वाय जसं डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन आहे, कधी कधी ते साइन फंक्शन असतं, कधी कधी ते स्क्वेअर आहे, कधी कधी ते कॉस फंक्शन असतं, बरोबर. तसंच जे काय फंक्शन आहे त्याला इन जनरल आम्ही वेव्ह फंक्शन म्हणतो. वेव्हला रिप्रेझेंट करायसाठी पार्टिकलची डिस्प्लेसमेंट लिहायची असते. येस, वाय इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. दॅट डिस्प्लेसमेंट कॅन बी अ साइन फंक्शन. ओके, इट कॅन बी अ कोसाइन फंक्शन, इट कॅन बी एनी अदर फंक्शन ऑल्सो. In general, it is called as a wave function. All right, sir. Y equal to this some function is given. All right. Now we have to verify that the wave function is a solution to the linear wave equation. Solution to linear wave equation. Fine. So what is linear wave equation and what is its solution? समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी चला आता थेरॉटिकल बॅकग्राऊंड. I think this is example number 4 in today's lecture. Fine. Let us try to develop the theoretical background for this question. Fine. Now we know when to call wave as a progressive wave. So write everyone along with me. If y is a function of omega t plus minus kx, if y is a function of omega t plus minus kx, then wave is called progressive. बरोबर, wave is called progressive. म्हणजे ती मूव्ह होणारी वेव्ह आहे, प्रोग्रेस होणारी वेव्ह आहे. इट कॅन ऑल्सो बी अ फंक्शन ऑफ, जर यातनं काही कॉन्स्टंट वगैरे कॉमन काढले तर असंही करता येतं, एक्स प्लस मायनस व्ही टी और एफ इंटू ब्रॅकेट. युनिट चेक करा, इथं डिस्टन्सचं युनिट आहे, वेलॉसिटी इंटू टाइम पण डिस्टन्सच युनिट आहे, असंही करता येतं. टी मायनस एक्स अपॉन व्ही, इथं टाइमचं युनिट आहे, एक्स अपॉन व्ही म्हणजे पण टाइमचं युनिट आहे, प्लस मायनस काही चालेल आणि सिक्वेन्स पण मॅटर करत नाही. यापैकी कुठलंही जरी असेल तरी त्याला म्हणायचं असतं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके सर, it is still called as a progressive wave. Okay, and there is one mathematical condition. Okay, of course we will not immediately derive that condition, but there is a mathematical condition to say a wave is a progressive or not.
ऍक्च्युली आपण हा फायनल रिझल्ट लिहिलाय. दिस इज अ फायनल रिझल्ट. ओके, अँड दिस फायनल रिझल्ट इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ अ मॅथमॅटिकल कंडिशन कॉल्ड ॲज कंडिशन फॉर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ती कंडिशन जरा मॅथमॅटिकल कंडिशन लिहा जरा माझ्या बरोबर. कंडिशन फॉर वेव्ह टू बी प्रोग्रेसिव्ह. वेव्ह प्रोग्रेसिव्ह असण्याची एक कंडिशन असते. लगेच डिराईव्ह करू नका, हळूहळू हळूहळू समजून घ्यायचं आहे. त्याची कंडिशन अशी आहे, डो टू वाय बाय डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथे थोडीशी जागा ठेवा, डो टू वाय डिवायडेड बाय डो टी स्क्वेअर. ओके, अँड याचं युनिट कॅन्सल होतंय, dx वरती जातोय, dx बाय dt होतंय. सो इथं मला 1/v लिहायचं. सांगेन मी काय लॉजिक मनात वापरायला लागलोय ते सगळं सांगेन. इथं 1/v स्क्वेअर लिहा. सो दिस इज दी कंडिशन फॉर वेव्ह टू बी प्रोग्रेसिव्ह. सर तुम्ही जे लिहिलंय ते काय आहे आम्हाला काय समजत नाहीये, हळूहळू समजेल, सांगतो मी तुम्हाला. अप टू दिस पॉइंट एव्हरीथिंग रिटन, लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. इथंपर्यंत लिहून झालं का एवढंच सांगा मला. डो टू वाय बाय डो म्हणायचं, या सिम्बॉलला काय म्हणायचं, डो म्हणायचं. इट इज नॉट डेल्टा, इट इज नॉट डी, त्याला डो म्हणायचं. फाईन. डो टू वाय बाय डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/v स्क्वेअर इंटू डो टू वाय बाय डो टी स्क्वेअर. फाईन. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मी वेव्हला फक्त प्रोग्रेसिव्ह म्हटलंय, सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हटलेलं नाहीये. कारण फंक्शन काय दरवेळी साईन किंवा कोसाईन पाहिजे असं काही कंपल्शन नसते. ओके, कुठलीही वेव्ह प्रोग्रेस करू शकते, दरवेळी ती वेव्ह काय साईन किंवा कोसाईन फंक्शन वालीच असली पाहिजे असं काही नाहीये. ओके, फाईन. सो आता हा डो म्हणजे काय ते अंश आपण समजून घेणारच आहोत. सो वेट फॉर सम टाइम. ओके, आपण तेच बघणार आहोत. तुझे आता बोलायला लागलायस, पण जर असा पेशन्स ठेव. ओके, पॉईंट थोडासा क्रिटिकल आहे, त्यामुळे मी अगदी वेळ घेऊन तुमचा रिस्पॉन्स घेऊन सांगायला लागलोय. मला कळतंय कुठला पॉईंट क्रिटिकल आहे आणि कुठला इझी आहे. फाईन, जरा ऑब्झर्व करा. नाव दिस डो मीन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. डोचा अर्थ असतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, जसं डी बाय डी एक्स असतं त्याला म्हणतात फुल डेरिव्हेटिव्ह. डी बाय डी एक्स ला फुल डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी टी ला म्हणायचं फुल डेरिव्हेटिव्ह. पण डो बाय डो एक्स, डो बाय डो टी याला म्हणायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके सर. सर इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचं आहे, पण एकदा नाही दोनदा घ्यायचं आहे. वी हॅव टू टेक दी पार्शियल डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स. मीन्स डो टू बाय डो एक्स स्क्वेअर. डो बाय डो एक्स नाही आहे, 2 वेळा घ्यायचं आहे. ओके, म्हणजे असं आहे का सर? बघा जरा, डो बाय डो एक्स अगेन डो बाय डो एक्स ऑफ वाय. येस, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह आहे बाळ. इज इक्वल टू 1/व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह स्क्वेअर, डो बाय डो टी अगेन डो बाय डो टी ऑफ वाय. फाईन. ओके, म्हणजे इथं पार्शियल डेरिव्हेटिव्हची कॉन्सेप्ट अजून स्ट्रॉंग करून घ्यायची गरज आहे. आपल्याला फुल डेरिव्हेटिव्ह काढता येतात, नो प्रॉब्लेम. डी बाय डी एक्स, डी बाय डी टी काढता येते. डी बाय डी एक्स ऑफ वाय, डी बाय डी टी ऑफ वाय हे येते सर आम्हाला. आम्हाला काय शिकायचं आता, आम्हाला शिकायचं असं आहे की हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. एकदा जर काढता आलं तर 2 वेळा काढता येतेच की. एकदा काढता आलं की 2 वेळा काढता येते. फाईन. नाउ लेट अस लर्न टू फाइंड आउट पार्शियल डेरिव्हेटिव्ह. टू फाइंड आउट थोडं थोडं शिकूयात. मे बी आज सगळा क्वेश्चन कम्प्लीट नाही होणार, पण पार्शियल डेरिव्हेटिव्हची कॉन्सेप्ट तरी सगळी कम्प्लीट होईल. ओके, टू फाइंड आउट पार्शियल डेरिव्हेटिव्ह, लेट से y इज इक्वल टू, एक सिंपल इक्वेशन घेऊयात, a साइन ओमेगा टी प्लस के एक्स. मला प्लस मायनस पण कन्फ्युजन करायचं नाही आता. मला y इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस के एक्स घ्यायचं आहे. त्यांनी मायनस के एक्स दिला असेल तर मायनस के एक्स, जे दिला असेल तर जे दिला असेल ते, हे दिलं असेल तर हे, नसेल तर आता आम्ही एक्झाम्पल घ्यायला लागलोय साइन वाला. जरा ऑब्झर्व करा. आता याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढूया. डो बाय डो एक्स ऑफ वाय. हाऊ टू रीड दिस? पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ असा आहे, assume only x as a variable. with respect to x म्हटलंय ना, so assume only x as variable, assume only x as variable आणि बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट assume करायच्या.
मग टी ला आपण कॉन्स्टंट एज्युम करायचं, म्हणजे फोटो काढायचा. आपण ज्याला म्हणतो ना की फोटो काढा, इट मीन्स दॅट यू फ्रीज अ टाइम, यू टेक द गिवन टाइम इन्स्टन्स. सो गिवन टाइम इन्स्टन्स चूज केला जातो, टाइम कॉन्स्टंट एज्युम केला जातो. आणि आता जो स्टडी होतो तो डिस्टन्स मध्ये स्टडी होतो, पोझिशन मध्ये स्टडी होतो. पोझिशन मध्ये स्टडी करण्यासाठी बाळांनो फिजिक्स मध्ये बघा, एक व्हेरिएबलचा स्टडी पाहिजे असेल तर बाकीचे व्हेरिएबल काय करायचे असतात, फिक्स करायचे असतात. इफ यू वॉन्ट टू स्टडी अ व्हेरिएबल or if you want to study the effect of one variable, then keep all other variables constant and study the effect of one variable. आता x या व्हेरिएबलचा इफेक्ट स्टडी करूया. फाईन सर, x या व्हेरिएबलचा इफेक्ट आता स्टडी करायचा आहे, म्हणजे t हे व्हेरिएबल कॉन्स्टंट. आणि याच कॉन्सेप्टला मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड जी आहे ती आहे पार्शियल डेरिव्हेटिव्हची. सो पार्शियल डेरिव्हेटिव्हचं बाळ थोडं फिजिकल मिनिंग समजलं का तुम्हाला? वाय इट इज इम्पॉर्टंट इन फिजिक्स? तिकडचं मॅथमॅटिक्स फिजिक्सला कसं मदत करतं समजतंय का तुम्हाला? पार्शियल डेरिव्हेटिव्हचं मॅथमॅटिक्स फिजिक्सला कसं मदत करतं? वी वॉन्ट टू स्टडी इन एक्स, एक्स मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्यासाठी एक्स मध्ये स्टडी करायसाठी फिजिक्स काय म्हणतं? फिजिक्स म्हणतं फोटो काढा, कीप द टाइम फिक्स अँड देन स्टडी इन एक्स. मग ते कसं करायचं? तर मॅथ्स म्हणतं आमच्याकडे सिस्टीम आहे पार्शियल डेरिव्हेटिव्हची. ॲज्युम ओनली एक्स ॲज अ व्हेरिएबल, ऑल अदर थिंग्स विल बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट. दॅट्स इट. गॉट इट अप टू दिस पॉइंट? नेक्स्ट स्टेपला मी डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, ते तुम्हाला येते. इथपर्यंत जमलं का? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स एव्हरीवन. अप टू दिस पॉइंट डिस्कशन क्लिअर? सांगा बरं, इथपर्यंत डिस्कशन क्लिअर आहे? चला एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढूयात, नेक्स्ट स्टेपला जाऊयात. बघा इथं डो बाय डो एक्स ऑफ वाय, डो बाय डो एक्स ऑफ, सर वाय इज ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स. फाइन. Sir, use the rules of derivative. Yes. Dou by dou x as it is. Sir, a is a constant. Constant can be taken out of derivative. Yes. Dou by dou x of sine of something. Sine of omega t plus kx. Fine. A as it is. Sine ची डेरिव्हेटिव्ह बाळांनो cos. Sine ची डेरिव्हेटिव्ह काय बाळ? cos. So sine ची डेरिव्हेटिव्ह लिही cos. आज जे काय आहे ऍज इट इज, ओमेगा टी प्लस के एक्स ऍज इट इज. ऑल राईट सर. नाव वी हॅव अज्युम दिस ब्रॅकेट ऍज एक्स. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असते ना. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस एक्स असते. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज कॉस एक्स. इट मीन्स दॅट वी हॅव अज्युम्ड दिस ब्रॅकेट ऍज एक्स. सो वॉट एव्हर यू हॅव अज्युम्ड, you have to multiply the given answer by the derivative of the assumption. याला आपण assume केलेला आहे as a x. So dou by dou x of partial derivative dou by dou x of what you have assumed as x. Fine sir, no problem. Is equal to a as it is, cos of omega t plus kx as it is. Okay sir. Derivative of each term can be found separately. लहानपणी शिकवले तुम्हाला मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच टर्म कॅन बी फाउंड आउट सेपरेटली. फाइन सर. ओके. दिस ए ऍज इट इज, कॉस ओमेगा टी प्लस के एक्स ऍज इट इज. कोण सांगते बघूया या डेरिव्हेटिव्हचा आन्सर? सांगा बरं. डी बाय डी एक्स ऑफ ओमेगा टी. कोण सांगते बघू? डिस्कशन जर क्लिअर झालं असेल तर आन्सर पण करेक्ट येईल. आन्सर करेक्ट आलेला आहे. डिस्कशन जर तुम्ही मला क्लिअर म्हटलं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, नावातच ते डिस्कशन संपते. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. एव्हरीवन ट्राय टू आन्सर. लेट द आन्सर बी रॉंग. चुकू दे, काय अडचण नाही. मी आहे तुमच्यासाठी आन्सर करेक्ट करायला, कारण एकदा चूक झाली की परत होत नाही हे मला माहिती आहे. सांगा सांगा सांगा. चला रिप्लाय करा. रिप्लाय का बरं येत नाहीये? ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह काय असेल? ओमेगा तर कॉन्स्टंट आहे. ओमेगा तर कॉन्स्टंट आहे. मी तुला म्हणते आन्सर सर ओमेगा येईल. कसं आन्सर बाळा ओमेगा येईल? ओमेगा जर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलास, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स नको का काढायला? मला सांगा, आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतोय की फुल डेरिव्हेटिव्ह? सर आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतोय. पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय सांगतंय? डो बाय डो एक्स करताय ना,
डो बाय डो एक्स करताय ना, मग एक्स ला तुम्ही व्हेरिएबल ऍज्युम करा. ओनली एक्स हा व्हेरिएबल असेल, बाकी सगळे कॉन्स्टंट असतील. सो टाइम कॉन्स्टंट असेल बाळ, कळते का? टाइम कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, त्याची मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करावी लागेल. एवढीच कॉन्सेप्ट असते पार्शियल डेरिव्हेटिव्हची, एवढीच कॉन्सेप्ट असते. इफ यू आर फाइंडिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, इट मीन्स दॅट ओनली एक्स विल बी ट्रीटेड ॲज अ व्हेरिएबल, ऑल अदर्स विल बी कॉन्स्टंट. म्हणजे टी हे व्हेरिएबल नाही, टी हे कॉन्स्टंट आहे, ओमेगा पण कॉन्स्टंट आहे. ओमेगा इंटू टी या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतील, आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय शिकवली आहे? झिरो शिकवलेली आहे. ओमेगा कॉन्स्टंट ट्रीट करावा लागेल, टी कॉन्स्टंट ट्रीट करावा लागेल, कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह चालू आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सचं मिनिंग असतं एक्स हा व्हेरिएबल असेल, बाकी सगळे कॉन्स्टंट. म्हणजे टी कॉन्स्टंट, ओमेगा टी ची मल्टिप्लिकेशन बाळ कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह झिरो. ओके, हे प्लस साइन बाळ ऍज इट इज. हा के कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आता डो बाय डो एक्स ऑफ एक्स हे सिंपल आहे की, हे काय येणार नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह. आता इथं काय कॉन्स्टंट नाही आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे. डो बाय डो एक्स चालू आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे बाळ. के कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घे. एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आहे, एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आहे. सो आता आन्सर आलं का जरा चेक करा, सगळ्यांनी चेक करा. हे आन्सर तुम्हाला पटलं का? एक्सपेक्टिंग रिप्लायज फ्रॉम युअर साइड. 0 नाही लिहिलं तरी चालेल. के ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येईल. जरा बघा, के असा आन्सर असेल पृथ्वीराज. जरा सगळ्यांनी बघा, सरांनी पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशी कॅल्क्युलेट केली सगळ्यांनी समजून घ्या. एव्हरीवन राईट इट अँड लेट मी देन नो इन दी चॅट बॉक्स. पहिल्यांदा एवढं लिहा, आज एवढं शिकलो तरी बास आहे. आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढता येईल. एकदा काढता आली की 2 वेळा काढायला काय कुणीही काढते, पण पहिल्यांदा एकदा काढायला शिका व्यवस्थित. एव्हरीवन एक्सपेक्टिंग दी रिप्लायज फ्रॉम एव्हरीवन. We are going to stop the lecture, so I am expecting the replies. Let me know, is the logic of partial derivative and need of partial derivative. Need पण समजली का जरा बघा, नीड पण समजली, हे पण लॉजिक समजलं, चालेल, फाईन. सो आज जरा आणखीन एकदा जे डेरिव्हेशन केलं ना मी, पार्शियल डेरिव्हेटिव्ह जी मी कॅल्क्युलेट केली, आज जरा आणखीन एकदा परत बघा. उद्या परत आणि मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढेन, मग 2 वेळा पण काढेन. ओके, म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्हचे सगळे लॉजिक तुम्हाला आणखीन चांगले क्लिअर होतील, मग तुम्ही इझिली कराल. ओके, विदिन सेकंड यू विल बी फाइंडिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह ॲज वेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रेन करतो. ओके, सो इन दिस लेक्चर लेट मी say that in this lecture we are going to stop at this point. Remaining things we will learn tomorrow. Okay, fine. Chalo, bye bye everyone. Let me end this lecture at this point. Have a very nice day. Chalo, bye bye everyone. Yes, bye bye. Chala.